इकडला मतदार हा सुशिक्षित पदवीधर आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात दिशादर्शक अशी जी अधिसभा असते ते निवडून देणारा हा मतदार हा विकत घेतला जात नाही। आणि जेथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तेथे मिंदे असतील, अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात। लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार आहे आणि मुख्यमंत्री अत्यंत डरपोक आहेत। पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही आणि म्हणूनच निवडणुकीला 24 तास असताना सिनेटची निवडणूक आपण 100% हारतो याची खात्री पटल्यावर, भीती वाटल्यावर निवडणूक रद्द केली। पण मुंबईच्या उच्च न्यायालयानं त्यांना चपराक लावली आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला। तरीही मी असं ऐकतोय की मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करतायत। याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे। हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठात बसलेले आहेत त्यांच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे। ते काही असलं तरी मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सुरळीत पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा ही शिवसेना म्हणजे युवा सेनेचे आमचे लोक जिंकतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। अशाच पद्धतीनं त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका टाळलेल्या आहेत। म्हणजे मुंबईसह 14 महानगरपालिका 3 वर्ष निवडणुका हे सरकार घेत नाही। 3 वर्ष मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या महानगरपालिकेत नगरसेवक नसतील, पुण्यात नगरसेवक नसतील। आपण पाहिलं असेल की राष्ट्रपतींनी शेवटी पत्र लिहिलं आहे आयुक्तांना, राष्ट्रपती पुण्यात आला होता आणि पुण्यातल्या रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याचा फटका राष्ट्रपतींना बसला आणि राष्ट्रपती एवढा बेजार झाला त्या खड्ड्यांमुळे की त्यांना शेवटी दिल्लीला गेल्यावर राष्ट्रपती भवनातून पुण्याच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खडसावावं लागलं की रस्ते दुरुस्त करा हे आपले राष्ट्रपती सांगतात। मला भीती वाटत होती की राष्ट्रपतींचा ताफा कुठे खड्ड्यात अडकू नये, कारण ज्या पद्धतीनं रस्त्यातल्या पुण्यातल्या खड्ड्यात ट्रक आतमध्ये गेलेले आहेत, टेम्पो आतमध्ये खड्ड्यात गेले, तर राष्ट्रपतींचा ताफा अशा कुठल्या संकटात सापडू नये ही भीती आम्हाला वाटत होती। पण 14 महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात सुद्धा कोर्टानं हा अशा प्रकारचा निर्णय घ्यावा। आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मुंबईत येत आहेत, निरीक्षक। निवडणुका कधी घ्यायच्या विधानसभेच्या? खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती, काहीच हरकत नव्हती। जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय, मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही। आता ऑब्झर्व्हर येतील, पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील। बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही। बोला सर, 3 टर्म जे निवडणुका आहेत त्या हरियाणा सोबत महाराष्ट्राच्या लागलेल्या पाहायला मिळाल्या, मात्र यावेळेस मात्र महाराष्ट्राची भीती, प्रचंड भीती, ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या त्याच भीतीपोटी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाची टाळमटाळ करतायत। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेत नाही आहेत। हे अत्यंत डरपोक सरकार आहे, भेदरड सरकार आहे।